कौटुंबिक वाद हा सगळ्यात बेकार. घरातल्या माणसांनी भांडूच नका तुम्ही, मी म्हणतोया. एकाच आईच्या पोटातनं तुम्ही तिघांनी जन्म घेतलाय, म्हणजे 2 मुलांनी आणि 1 मुलीनं. ती मुलगी पुढे जाऊन आत्या झाली आणि ही दोघं चुलत झाली थोडक्यात, म्हणजे मुलं बाळ झाली. पुढे हे झालं आत्या प्रॉपर्टीसाठी, त्या चुलत्यात भांडण आहे, कोणाचं काय ना काहीतरी लिचांड हायच माग. अरे कशाला हा ओपणा पाहिजे? सगळी जमीन तुम्ही फुटाभर बांधताय, फुटा पाय म्हणजे बांधावच्या फुटा पाय, घराच्या फुटा पाय तुम्ही बांधताय एवढ्या गोष्टीसाठी. म्हणजे ज्या आईनं जन्म दिलाय ती सुद्धा वर्ण बघत असेल की ह्या नालायकासनी का जन्म दिला मी. आत्तीनं तरी कशाला इकडे याचं तोंड बिनकामाचं खवळायला? तुला संसार तुला दिलाय ना, तिकडं नवऱ्याकडनं झक मार की तिकडं तुझी तू. आणि इकडे दोघा भावांनी तुम्ही सरळ व्यवस्थित राहा. तुम्ही दोघं जेवढं भांडणार तेवढा तिसरा तुमचा फायदा घेणार. आणि ह्या जगात आता असा विषय आहे की सख्खा भाऊ करणी बाधा सुद्धा करतोय बरं का. कुठेतरी बाहेर जायचं, जंगल एरियात काहीतरी करायचं, पिना टोचून मारण करायचं. अरे कशासाठी? घरात तुम्ही प्रगती करा चांगली. मी पण एवढं जीव तोडून सांगतोय म्हणजे काय, तर मला सुद्धा कुणाच तरी मेसेज येते ती जीव आपला सुद्धा हळूहळू होते की अरे बापरे, एका पोटातनं ज्या आईच्या एका पोटातनं जन्म घेतला तीच एकमेकाच्या मुळा उठली ती. पण ही एवढं ध्यानात घ्या की तुम्हाला सुद्धा दोन मुलं बाळ झाली, त्यांच्यात सुद्धा भांडणं होणार आहे ती. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तुम्ही पण कुणाच तरी मुलगा होता, तुम्ही पण उद्या बाप होणार.